चांगली सुरुवात. बॉल नंबर 2. अरविंदचा क्रमांक दुसरा बॉल. दिशा खराब आहे. पंच सांगत असताना ऑफिशियल 2 जमिनी समांतरात तीव्र उन्हामध्ये कवायत आणि त्यामध्ये व्हाईट बॉलच्या साह्यानं धावेचा होतोय श्री गणेशा बॅटिंग करणाऱ्या रियान आरू 11 संघाची स्थिती. बिनबाद 1. बॉल संपलेत देखील 1. बॉल नंबर 2. अरविंदचा ओव्हर पिच बॉल. वेगानं बीट केला फलंदाज किरणला. आणखी एक निर्धाव बॉल. पहिला बॉल देखील निर्धाव आला. दुसऱ्या बॉलवरती व्हाईट बॉल आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलची पुनरावृत्ती करत असताना डॉट बॉलची सांगता केली आहे गोलंदाज अरविंदनं. चेअरअप देखील अरविंदला मैदानाच्या बाहेर देखील चालू आहे. हे गरजेचं आहे क्रिकेटच्या पटलावरती. एक खेळाडू खेळत असतो एकमेकाच्या विरोधामध्ये, परंतु त्याला रसिकांची देखील साथ मिळते आणि तिथे कॉन्फिडन्स मात्र हाय लेवलला पोहोचत असो. क्रिकेटच्या पटलावरती आपण सातत्यानं पाहिलंय. एक गाव 11 असो किंवा लीग स्टेजमध्ये मॅच असो, ज्यावेळी प्रोत्साहन मिळते ना खेळाडूला त्यावेळी त्याच्या मनामध्ये देखील नवीन आकांक्षा, एक ऊर्जा प्रोत्साहित होत असते. अलॉंग द कार्पेट वेगानं जमिनीच्या दिशेनं वेगानं बॉल जात असताना क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. रनआउटची दाट शक्यता होती, परंतु तिथे मात्र वेगानं धाव कंप्लीट केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजाच्या माध्यमातून. किरण आणि त्याच्या समयामध्ये रुपेश. धावा मिळतील या बॉलवरती 2. हलकीशी चुकी मिळाली आणि तिथे मात्र धावा मिळाल्या 2. 2च्या मदतीने धावसंख्या 3 या धावसंख्येवर. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये, हे सातत्यानं तुम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये अनुभवलंय. या स्पर्धेमध्ये देखील सातत्यानं चुका क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून धावसंख्या स्थिर राहील ती 3 या धावसंख्येवर. वेगवान बॉल पॅडवरती आदळतोय. इम्पॅक्ट सांगत असताना ऑफिशियल ऑफ स्टिकच्या बाहेर इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप आणि इथे मात्र येते डॉट बॉल. डॉट बॉलला धावसंख्या स्थिर 3. कमालीचं षटक चालू आहे. संत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये P1च्या षटकामध्ये तुम्ही पाहताय केवळ 2 सीमारक्षक पेट्रोलिंग करतायत लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्णपणे वॅकन एरियामध्ये फटके खेळण्याची नितांत गरज असताना देखील काय कमालीची अचूक लेंथ आणि लाईन्थ वरती कंट्रोल ठेवून गोलंदाजी साकारतोय अरविंद. अरविंद स्वतः थांबतोय फॉलो थ्रू मध्ये. ज्यावेळी रनअप मध्ये देखील अडथळा येतो ना त्यावेळी थांबणं गरजेचं असतं, कारण एखादी चुकीची लेंथ साकारण्यासाठी इथे स्वतःला थांबवणं गरजेचं असं. तेच पावित्र्य राखलं अरविंदनं. अरविंदचा हा बॉल वेगवान. बॅटचा फ्लो देखील वेगानं फिरला होता, परंतु वेग इतका प्रचंड होता की बॅट येण्यापूर्वीच बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि तिथे मात्र आणखी एक डॉट बॉल. डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर राहील ते गणेशदादा रसाल माहिती सांगत असताना धावसंख्या स्थिर ती 3 या धावसंख्येवर. मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर होणं गरजेचं आहे, कारण मागील मॅचमध्ये धावा अगदी सहजरित्या चेस झाल्यात आणि या मॅचमध्ये देखील आपण पाहतोय धावांसाठी संघर्ष करत असताना इथे मात्र आणखी एक डॉट बॉल. वॉट अ स्पेल. चांगलं स्पेल आता पहिल्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 3. विकेट जरूर मिळाला नाही या षटकामध्ये, परंतु P1च्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी साकारली ती अरविंदनं. ओव्हर नंबर 1 मध्ये धावसंख्या येते 3. एका षटकामध्ये 3. P1च्या षटकामध्ये सीमारक्षक असतात केवळ बाहेर सीमारेषेच्या 2 30 सर्कलच्या बाहेर 2 सीमारक्षक. त्यानंतर P2 मध्ये 3. त्याचा फायदा फलंदाजांना घ्यावा लागतो. या षटकामध्ये आपण सातत्यानं आक्रमण पाहत असतो, परंतु अरविंदनं थांबवलं पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या रियान आरू 11 टीमला. रियान आरू 11 मालेगाव मोगरज हा संघ बॅटिंग करतोय. टॉस जिंकलाय मयूरी 11नं. पहिल्या षटकामध्ये धावा 3. मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर होणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये न खचता न डगमगता येणाऱ्या 4 षटकांमध्ये बलाढ्य लक्ष्याकडे अग्रेसर होण्यासाठी इथून संघर्षाची सिद्धता मैदानावरती स्पष्ट करावी लागेल. आदरणीय शिवाजी सावंत हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती आसन असतं व आपलं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्याच दरम्यान पिंगलत गावचे ग्रामस्थ जर कोणी उपस्थित असेल तर आपण देखील व्यासपीठावरती आसन असतं व आपलं देखील सरचे स्वागत. ओव्हर नंबर 2 P2चं षटक. हवेमध्ये बॉल अपॉर्च्युनिटी होती, प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे, परंतु त्याच्यापासून थोडा दूर राहिला बॉल. एक टप्पाखेर झेप घेत बॉल पकडला, फेकला, तोपर्यंत रन मिळेल 1च्या मदतीने धावसंख्या 1 जाऊन पोहोचेल ती 4 या धावसंख्येवर. आविष्कार ओव्हर नंबर 2 मध्ये आलेत.
आविष्कारचा बॉल, शरीरापासून हा बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु दिशा खराब आहे. चला, पंचांशी कोणत्याही प्रकारची हुन्नरबाजी आपण करू नका. बॅटला स्पर्श झालाय बॉल, पंचांनी माफी देखील मागितली. चांगली खेळाडू होती, बॅट्समनचं मी कौतुक करेल. चांगली अंपायरिंग देखील. डॉट बॉलची सांगता. तिसरा बॉल हुक करत असताना वॅकेन एरिया आहे, बॉल हवेमध्ये, एक टप्पा खेळ जाईल. बॉल मिड विकेटला, सीमा पार. 4 धावसंख्येसाठी तो हा पहिला चौकार. गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे नितांत. आणि या 4 धावसंख्येनं धावफलकावरती 8 या धावसंख्येवर. मोठ्या धावांची गरज आहे आणि धावा देखील सेट करणं गरजेचं आहे. आविष्कार 3 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात. आविष्कारचा हा बॉल वेगवान, आखूड टप्प्याचा बॉल होता, पुलचा फटका खेचायचा होता. बॅट आणि बॉलचा योग्य तो समतोल नाहीये आणि इथे बाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल धावफलकावरती 1-1च्या मदतीने धावसंख्या 9 या धावसंख्येवरती. संत क्रिकेट अद्याप पाहतोय. एक चौकार आपण या मॅच मध्ये पाहिला आणि त्यानंतर त्याच्या विपरीत एकही मोठा फटका आपण धावफलकावरती पाहिलेला नाही. त्याच कारणास्तव धावसंख्या 9 या धावसंख्येवर. मोठा फटका खेचायचा प्रयत्न आहे, चेंडू हवेमध्ये जज करतायत 2 क्षेत्ररक्षक. तुतू मैमॅची गपलत, परंतु इथे सावरलं स्वतःला गोलंदाजानं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडली कॅच आणि इथे मात्र पहिला धक्का लागत असताना टीम रिया नारू 11ला बॅट्समन आउट. मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. इथून आक्रमण चढवणं गरजेचं आहे P2च्या षटकामध्ये आणि त्याच मानसेबुडी फलंदाज इथे बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आत. स्लॉटमध्ये बॉल आलेला, प्रहार चढवण्याचा प्रयत्न, आणखी एक अपॉर्च्युनिटी, चान्स क्रिएट केला. इथे मात्र न डगमगता कॅच पकडले. आणखी एक धक्का, एका मागोमागे एक दुसरा धक्का लागत असताना, लगातारचा दुसरा धक्का मैदान सोडत असताना लागला आणखी एक धक्का. कमांड डीजे. मॅच नंबर 2 आपण पाहताय. 2 षटकांचा खेळ संपलाय. P1 आणि P2चा षटक संपला. पॉवर प्लेचे निर्बंध संपले. कदाचित पिक केले असावी, समजून घेतले लाईन. नेक्स्ट बॉल कडे लक्ष. इथे मात्र छेडछाणी करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे इथे, फक्त मिळते एक. एकेरीशिवाय काहीच मिळणार नाहीयेत. 1च्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा 1ने जाईल. धावसंख्या 16 या अंकावर. 17 धावा धावफलकावरती, माफ करा. धावसंख्या धावफलकावरती 17. 2 षटकांमध्ये धावा होत्या 9. त्यानंतर आला षटकार, त्यानंतर 2 लगातारचे सिंगल, एक डॉट बॉल आपण पाहिला या अगोदर. त्यानंतर धावसंख्या ती 17. बॉल संपले त्या षटकातील जवळ 5. अंतिम एक बॉलचा खेळ बाकी अरविंदच्या षटकातील. ओव्हर नंबर 3.
ओव्हर नंबर 3 इथे मात्र चुकी. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर बॉल. पंच 2 जमिनी समांतर हात करत असताना रूल्स नंबर 22 क्रिकेटच्या पटलावरती रूल नंबर 22 व्हाईट बॉल घोषित करण्यात आला पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या 18 आहे धावसंख्येवर. 6ची सरासरी गाठली. अद्याप एक बॉलचा खेळ बाकी आहे. अंतिम बॉल फुल टॉस कव्हरच्या वर उडवलाय बॉल. क्लासिकल स्ट्रोक. गॅप सिलेक्शन बारदार होतं. पाठवलाय बॉल एक्स्ट्रा कव्हरला सीमा पार. निश्चयाचा चौकार. 3 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावरती त्या 20 मिनिटाच्या अवधीमध्ये चौथा षटक संपणं गरजेचं आहे. जवळजवळ 16 मिनिट आपण घेतलेत त्यामुळे 4 मिनिट बाकी आहेत. त्यामुळे 4 मिनिटांमध्ये आपण हे षटक संपवण्याचा प्रयत्न करा. आदरणीय शिवाजी सावंत यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी. षटकार हॅट्रिक साठी 101 रुपयाचा कॅश प्राइज. सुवर्ण संधी आहे सर्व खेळाडूंसाठी सर्व फलंदाजांसाठी. षटकार हॅट्रिक साठी 101 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय. 4 मिनिट बाकी आहे त्याकडे आपण लक्ष द्या ऑफिशियल. 4 मिनिटांमध्ये षटक संपवणं गरजेचं अन्यथा एक सीमारक्षक तुम्हाला 30 सर्कल मध्ये ठेवावा लागेल. ओव्हर नंबर 4 गणेशचा पहिलाच बॉल गुडलेनच्या स्पॉट वरती पिच झाला बॉल आणि त्यामध्ये यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची होती सांगता. डॉट बॉलला धावसंख्या स्थिर राहील ती 22 या धावसंख्येवर. मागील बॉल वरती आलेला चौकार थोडी धावसंख्येला नवसंजीवनी दिली आहे परंतु इथून आक्रमण चढवणं गरजेचं आहे. शफलहून जागा क्रिएट करायची होती परंतु ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर बॉल. पंच सांगत असताना आणखी एक अतिरिक्त धावफलकावरती ऍड होईल. धावसंख्या धावफलकावरती 24 या धावसंख्येवर. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती आता परंतु आता दिशा खराब फेकत असताना गणेश. हा देखील बॉल योग्य टप्प्यावरती कोलट टाकलेला बॉल. फलंदाज बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आणखी एक डॉट बॉल बॅट अँड पॅडच्या मधून हा बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. स्विंग अँड मिस सातत्याने या मॅच मध्ये आपण डॉट बॉलची सांगता पाहतोय. आखूड टप्प्याचा बॉल टायमिंग प्रॉपर आहे. हवाई सफर होत असताना बॉल सीमा पार. आणखी एक निश्चयाचा संघर्षमय षटकार. धावसंख्या धावफलकावरती 30. 3 बॉल संपले त्या षटकातील. कमालीची बॅटिंग अंतिम क्षणी करणं गरजेचं आहे आणि तेच प्रयत्न. 30 धावा फलकावरती. वेगवान बॉल कमबॅक करत असताना बॉलवरती वाईड यॉर्करची सांगता केली गोलंदाज गणेशनं. धावसंख्या स्थिर राहील ती 30 या धावसंख्येवरती. जवळजवळ 50 ते 55 धावसंख्येचा टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. पहिल्या मॅचचा विचार करत असताना अक्रॉस लाईन हा देखील मोठा फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत. जजमेंट मात्र इथे खराब. कॅच ड्रॉप. याच फलंदाजानं षटकार ठोकलाय आणि त्याला मात्र मिळालंय जीवनदान. ऐन मोक्याच्या वेळी केली आहे चुकी. आता मात्र इथे फलंदाजावरती आता सर्वांचं लक्ष असेल. जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या पटलावरती एखाद्या फलंदाजाचा कॅच सुटतो ना त्यावेळी त्याचा कॉन्फिडन्स खऱ्या अर्थानं दुबलीचा होत असतो. इथे कॅच ड्रॉप झाली आहे बॅट्समन भूषणची. आता त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा. धावसंख्या धावफलकावरती 31. अंतिम बॉल चेंडू हव्यामध्ये जज करतोय लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक. पकडले जाईल शेल. इथे मात्र आणखी एक फलंदाजाचा संपतोय खेळ.
धावसंख्या 35. स्लॉगच्या षटकामध्ये येणारी प्रत्येक धाव हिऱ्या समान असते आणि इथे मात्र 4 धावा अगदी मिसफिल्डिंगच्या साह्याने आल्यात त्या बॅटिंग करणाऱ्या रियान आरू 11 संघासाठी. कॅच सुटली आहे परंतु आज भूषणची आणि ते हाफ ट्रॅकर बॉल संधी होती परंतु तिथे मात्र गमावले. रनआउटची देखील संधी होती. हा चूक थ्रो कदाचित होऊ शकला नाहीये. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव धावफलकावरती ऍड होईल. 1च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 36 या अंकावर. 36 ऑन बोर्ड. अंतिम 4 बॉलचा खेळ बाकी आहे. मिस फिल्डिंग पहिल्याच बॉलवरती 4 धावा. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सिंगल. बॉल नंबर 3 साठी सज्ज होते. स्लॉगच्या षटकामध्ये गोलंदाज निलेश. निलेशचा बॉल मोठा फटक्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. शरीरापासून हा बॉल दूर ठेवला अवे फ्रॉम द बॉडी. लाईन आता चांगल्या रीतीने हाताळतोय गोलंदाज निलेश. धावसंख्या स्थिर राहील ती 36 या धावसंख्येवर. 3 बॉल अजूनही बाकी आहे त्या सत्रातील. स्लॉट मध्ये बॉल त्यावरती हॅमर करत असताना पार्किंग प्लॉट मध्ये बॉल पाठवलाय सीमा पार. मिड विकेटला हवाई हल्ला. इट्स अ बिग हिट. दॅट्स ह्यूज. षटकार. निर्णायक षटकार आला या मॅच मधील. गरज होती मोठ्या फटक्यांची. हा बॉल लाईन ते पाहावी लागेल. लाईन खराब आहे पंच सांगत असताना. व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल न धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या 43 या धावसंख्येवरती बॉल संपले 4. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे या सत्रातील. लोवर फुलटॉस बॉल यार्कर लेन करून घेतला फलंदाजानं आणि तिथे मात्र डॉट बॉलचे होते सांगता. अंतिम 1 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच नंबर 2 मध्ये आपण पाहतोय प्रथम सत्रामध्ये अंतिम 1 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या स्थिर राहील ती 43 आकड्यावरती. पहिल्या मॅच मध्ये 44चं टार्गेट होतं. या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. स्लॉट मध्ये जसा आला तसा पाठवलाय बॉल. पुन्हा एकदा बॅट्समन कैलासच्या बॅट मधून आणखी एक हवाई आला. आकाशाला गवसणी घालणारा हा येतोय महत्वाचा दर्जेदार षटकार. 30 बॉल 50 धावसंख्येची गरज आहे. ती मयुरी 11 या टीमला टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. 49 धावा त्यांनी खर्च केल्यात. आता 50 त्यांना करायच्यात. येणारे 30 बॉल 50 ची गरज आहे. जशी होईल लक्षाला सुरुवात तोपर्यंत ऐकूया सुंदर गीत आमच्या डीजे मास्टर कडून.
इलेव्हन प्रथम बॅटिंग करत असताना मयुरी 11च्या विरोधात खेळत असताना धावसंख्या करायच्या त्या 50. चला सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने पाठवा आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. अतिरिक्त वेळ कृपया करून घेऊ नका प्लीज. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 44 धावसंख्येचं टार्गेट अगदी सहजरित्या चेस झालं. त्यानंतर या मॅच मध्ये 50 धावसंख्येचं टार्गेट आहे. नैनेश गोलंदाजी मार्क वरती 50चं टार्गेट. सेकंड इनिंगचा पहिलाच बॉल. 50चं टार्गेट. कट करायचा होता बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. धावसंख्या 0 आहे. धावसंख्येवरती स्थिर. शून्यातून धावसंख्या उभारावी लागते. शून्यातून विश्व निर्माण करणारे राजे शिवछत्रपती शिवराय. विजयासारखी तलवार चालवून गेला. निधड्याच्या हातीनं हिंदुस्थान हलवून गेला. स्वर्गात गेल्यानंतर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. दुसरा बॉल स्लॉट मध्ये पीबंटचा फायदा घेत असताना पुन्हा एकदा बॉल हवाई सफर करत असताना पाठवलाय बॉल लांबच लांब षटकार. लाईन पिक केली आणि त्यामध्ये पाठवला सीमा रेषेच्या बाहेर बॉल. 6 धावसंख्येसाठी षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय. वेट केलाय बॉल वरती फलंदाज निलेशनं आणि त्यानंतर हॅमर करत असताना बॉल स्लॉट मधील बॉल प्लॉट मध्ये टाकण्यात यशस्वी झाला फलंदाज निलेश. 6च्या मदतीने धाबेचा श्री गणेश या 50 करायच्यात. 6 धावसंख्येनं सुरुवात केली आहे. बॉल नंबर 3 हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला जात असताना नेत्र दीपक फटका. आधी आक्रमक नंतर क्लास. पाठवलाय बॉल थर्ड मॅन झोन मध्ये. षटकारानंतर येतोय निलेशच्या बॅट मधून आणखी एक दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. आक्रमक आणि त्यानंतर क्लास दोनही फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय मागील 2 बॉलवरती 10 धावा फलकावरती. बॉल हवेमध्ये. चान्स क्रिएट केलाय हवेमध्ये बॉल आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकानं पकडले कॅच. प्रत्युत्तर दिलंय बॉलवरती. फलंदाज निलेशला पाठवलंय माघारी. 10 या धावसंख्येवरती पहिला धक्का इथे बसत असताना टीम मयूर 11ला निलेशच्या स्वरूपात. धावा करायच्यात. पहिल्याच बॉलवरती डॉट. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती आला षटकार. तिसऱ्या बॉलवरती आला 4 धावा आणि त्यानंतर बॉल नंबर 4 मध्ये विकेट मात्र इथे मिळवली आहे ती गोलंदाज नैनेशनं. कमबॅक करायचे. धावा वाचवत असताना प्रयत्न तुमचे खूप महत्वाचे राहतील या मॅच मध्ये. 10 धावा. फुल टॉस बॉल फ्लिक केल्या दिशा देण्याचं काम. संधी होती. पाठवल्या बॉल
फाईन लेग झोन मध्ये षटकार. ऑफिशियल रिव्ह्यू साठी देखील आपण टाइम थोडासा देऊयात. सेकंद ज्यावेळी संपतील त्यावेळी रिव्ह्यू अवेलेबल नसेल. आणि त्यानंतर बाहेरून कोणी कृपया करून आवाज देऊ नका. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतायत, त्यांचा डिसिजन देखील त्यांना माहिती आहे. कृपया करून बाहेरून आवाज देऊ नका. ही स्पर्धा अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं पार पाडू हीच सर्वांना ही विनंती आहे. रिव्ह्यूची सिस्टीम आपण अवेलेबल केली आहे जरूर, परंतु फलंदाजाला जेव्हा वाटेल ना त्यावेळेस रिव्ह्यू घेऊयात. बाहेरून कोणत्याही प्रकारचा आवाज आपण देऊ नका. नैनेचा बॉल बॅटची कडा, यष्टीरक्षक गडबडलाय, लॉंग स्टॉप मध्ये बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक करतोय प्रयत्न, चांगली फिल्डिंग केली. प्रयत्न लाजवाब होते क्षेत्ररक्षकाचे. किमान धावा वाचवल्या बॉल वरती. दोन धावा इथून ऍड होतील धावफलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 18 आहे धावसंख्येवर. 18 धावा धावफलकावरती. कौतुक करेल फ्लॅश स्लिपच्या क्षेत्ररक्षकाचं. लॉंग स्टॉप मध्ये जाऊन त्यांना बॉल अडवला. कमालीची फिल्डिंग. क्रिकेट बॅट आणि बॉलचा खेळ नाहीये, केवळ एका दोघांच्या मध्ये क्रिकेटचा खेळ नाहीये, तर क्षेत्ररक्षकांची साथ खूप गरजेची आहे. एक धाव जीवाची पर्वा न करता जो धावा वाचवतो ना क्षेत्ररक्षक, त्याला देखील क्रिकेटच्या पटलावरती तितकंच महत्वाचं स्थान दिलं जातं. या अगोदर बॅट आणि बॉल असाच क्रिकेटचा उल्लेख होता. क्रिकेट हा सांघिक खेळ, वैयक्तिक खेळ नाहीये. आणि त्याचमध्ये क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी तुम्हाला निश्चित महागात ठरते. आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग कमालीची आहे. धावा वाचवत असताना अशा धावा वाचवतील ना त्यावेळी गोलंदाजाला देखील एक वेगळाच कॉन्फिडन्स मैदानाच्या आतमध्ये येत असतो. जीवाची पर्वा न करता फिल्डिंग मध्ये एफर्ट्स देणं गरजेचं आहे. आणि तेच एफर्ट्स देत असताना मैदानाच्या आत स्लॉट मध्ये बॉल, जबरदस्त टायमिंग, प्रॉपर टायमिंग, मिडल ऑफ द बॅट, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून नेत्रदीपक फटका, एक्सलंट कव्हर ड्राईव्ह, पाठवल्या बॉल सीमा पर षटकार. धावसंख्या धावफलकावरती 24 रन्स. आणखी एक स्लॉट मध्ये यावेळी फटका बदला क्षेत्ररक्षक जज करतायत आणि तिथे मात्र जजमेंट चुकीची. नो मॅन्स लँड रिझन मध्ये बॉल पडलाय. 3 क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करत होते, परंतु एकाही खेळाडूच्या हाताला बॉल स्पर्श झाला नाहीये. लकी चॅम्प फलंदाजासाठी लक फॅक्टर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. धावसंख्या 2च्या मदतीनं 26 या धावसंख्येवरती 50 करायचे, अजूनही 24 धावसंख्येची गरज आहे. ओव्हर नंबर 2 आपण पाहताय. बलाढ्य लक्ष्याचा पाठलाग करत असताना मापक सावने, वॉट अ शॉट, एक्सलंट कव्हर ड्राईव्ह, इनफिल्डच्या वरून क्लासिकल नेत्रदीपक नजराना सिद्ध करत असताना पाठवल्या बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमा पार. आणखी एक दर्जेदार चौकार. क्लासिकल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. फटका पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. 30 धावा धावफलकावरती. लोअर फुटत बॉल स्वीप करायचा होता. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बॅट आणि बॅटच्या मधून बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र कमबॅक करत असताना निर्णायक क्षणी धावसंख्या धावफलकावरती 30, अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे. मापक असं आव्हान होतं. मगाशीच म्हटलं पहिल्या मॅच मध्ये 44चं टार्गेट, त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये 50चं टार्गेट. आणि ते टार्गेट देखील सहजरित्या होते की काय असंच चिन्ह मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या ती 31. बॉल शिल्लक आहे त्या षटकातील केवळ 31 धावा आहेत धावफलकावरती. 50 पर्यंत पोहोचायचंय. 19ची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 19 असं इक्वेशन, रन ऑफ बॉल इक्वेशन ज्यावेळी येतं ना त्यावेळी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडे खूप सारा प्रेशर तुम्हाला पाहायला मिळतो. वेगवान बॉल, लेग ब्रेक स्वरूपात हा बॉल फेकला होता गोलंदाज कैलासनं 18 धावा खर्च केला. त्यानंतर कैलासनं या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या तब्बल 13 धावा. त्याच कारणास्तव धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकांमध्ये 31. आता येणाऱ्या 18 बॉल मध्ये 19ची गरज आहे. एखादं षटक असं हाताळावं लागेल ना फिल्डिंग करणाऱ्या रियान आरू 11ला की त्या षटकामध्ये मॅच मध्ये कमबॅक करू शकतो रियान आरू 11 हा संघ. त्यासाठी प्रयत्न
मनाशी बाळगलेलं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत संघर्षाचं मैदान कधी सोडायचंच नसतं. लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. इथून जर जिंकायचं असेल तर या मॅचमध्ये लढावं लागेल. बॅटिंग करणाऱ्या मयूर इलेव्हन संघाच्या विरोधात धावा वाचवत असताना रियान नारू इलेव्हन या टीमला 18 बॉल आता वाचवायच्या त्या धावसंख्या 19. 18 बॉल 19 स्लॉट मध्ये बॉल वेगवान बॉल जमिनीला गुदगुल्या करत बॉल चाललाय सीमा पार वेगानं. सीमा पार 4 धावसंख्येसाठी आणखी एक दर्जेदार चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 35. धावा येत आहेत बॅट मधून. निलेश जसा बाद झाला तसं अरविंदनं या डावाला सावरलं आणि त्यानंतर साथ दिली निलेश पाटीरनं. एक निलेश जरूर बाद झाला परंतु निलेश पाटीरनं आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेत एक षटकार त्यानंतर दुहेरी धाव आणि त्यानंतर हा चौकार अर्जित करत असताना अरविंदच्या बॅटमधून स्लॉट मध्ये प्रॉपर टायमिंग मिडल ऑफ द बॅट पाठवला बॉल लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा पार आकाशाला गवस निघालणारा उत्तुंग असा षटकार. अरे रुपेच्या षटकामध्ये 2 बॉल मध्ये आल्या 10. आता वाचवायच्यात त्या 9. 2 बॉल मध्ये धावा भरपूर खर्च केल्या. आता इथून मॅजिकल स्पेल हाताळावा लागेल रुपेशला. 9ची गरज आहे. आणखी एक ओव्हर पिच बॉल व्यवस्थित बॅटवरती बॉल आलेला नाहीये. हलकेसे मिस फिल्डिंग परंतु इथे धाव मिळेल एक. भूषणच्या साह्याने मिस फिल्डिंग आणि तिथे मात्र रन मिळते एक. 1च्या मदतीने धावसंख्या एकेरीनं 42 या धावसंख्येवरती 8ची इथून आवश्यकता आहे. 8 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत ते अजूनही 15 बॉल 8. अकुटप्याचा बॉल पॅड वरती आदळतोय. डॉट बॉलची होती सांगता. वेगवान बॉल होता. 14 बॉल मध्ये 8ची गरज आहे. प्रत्येक बॉल डॉट फेकावा लागेल तर या मॅच मध्ये जीवित राहू शकतो तो रिया नारू इलेव्हन. क्रिकेटच्या पटलावरती हे इक्वेशन वाचलं गेलंय. 12 बॉल मध्ये 6 धावा देखील वाचल्यात. 18 बॉल मध्ये 15 धावा देखील वाचल्यात. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतो. अख्खूटप्प्याचा बॉल शपलून मारण्याचा प्रयत्न परंतु लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर बॉल आहे. पंच सांगत असताना वाईट बॉल. वाईट बॉलला धावसंख्या स्थिर राहील ती 43 या धावसंख्येवरती. 7ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे त्या षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक आहे त्या षटकातील. जवळजवळ 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7ची गरज. 43 धावा धाव फलकावरती. स्लॉट मध्ये बॉल मिळाली आहे. लांबी देखील मिळाली आहे. रुंदी देखील मिळाली आहे. बॉल होईल शिवमंतर सीमापार षटकार. एका धावसंख्येची अजूनही गरज आहे. मॅच मध्ये औपचारिकता 11 बॉल मध्ये 1ची गरज आहे.
हलक्या हाताने सेन्सिबली पुश विजयाची धाव नोंदवत असताना मॅच इथे होईल फिनिश. सामना जिंकलाय तो मयूर 11 टॉस जिंकून फिल्डिंग मध्ये 49 धावा खर्च 50 करत असताना अगदी 3.2 षटकांमध्ये सामना मात्र फिनिश केला. नेक्स्ट मॅच